चंद्रगडचा वाडा. कथा. सातारा जिल्ह्यात एक दूरवरचं गाव आहे चंद्रगड. गावात फारसं वस्ती नाही, पण तिथं एक प्राचीन वाडा आहे. गावकरी त्या वाड्याच्या जवळही जात नाहीत, कारण म्हणे त्या वाड्यात एक आत्मा राहत होता, रुपलाचं भूत. रुपला एक गरीब पण अत्यंत सुंदर मुलगी, जिचं लग्न त्या वाड्यातल्या सावकाराच्या मुलाशी ठरवलं होतं. पण सावकार पाखंडी होता. लग्नाच्या रात्रीच त्याने रुपलाला मारून वाड्याच्या पाठीमागे गाडून टाकलं. तिथून पुढे त्या वाड्यात अघटित घटना घडू लागल्या. रात्रभर तिथं स्त्रीच्या किंकाळ्या, पायलांचा आवाज आणि कुणीतरी दरवाजे ठोठावणं यामुळे सगळं गाव दचकू लागलं. वर्ष उलटली, पण वाडा तसाच होता, ओसाड, भयानक आणि अंधारात बुडालेला. एका रात्री काही कॉलेज विद्यार्थी भूतांच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हते. त्यांनी ठरवलं, आपण त्या चंद्रगड वाड्यात एक रात्र काढू. ते 6 जण वाड्यात गेले. सुरुवातीला सगळं शांत होतं, पण रात्री 12 वाजता अचानक एक मुलगी दिसली. पांढऱ्या साडीत, केस मोकळे आणि डोळे रक्तासारखे लाल. माझा न्याय द्या, असा आवाज येऊ लागला. त्यांच्या कॅमेऱ्याचं बॅटरी गेलं, मोबाईल बंद पडले आणि दरवाजे आपोआप बंद झाले. कोणीच बाहेर पडू शकत नव्हतं. सकाळ झाली तेव्हा गावकऱ्यांना वाड्याच्या बाहेर एकटाच एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडला. बाकीच्यांचा आजतागायत काहीच पत्ता लागला नाही. त्या दिवसानंतर पुन्हा कोणीही त्या वाड्याच्या दिशेने न गेले.